पुण्यातल्या हडपसर भागामध्ये विषारी दारू पिऊन तब्बल 5 जणांचा मृत्यू झालाय। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 12 ते 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ सुद्धा उडालेली आहे। ज्यांनी ही दारू विक्री केलेली आहे त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। जवळपास 8 जणांना अटक केलेली आहे। पण या विषारी दारूमुळे आपण पाहतो की दुर्दैवीपणे अनेकांचा मृत्यू झालेला आहे। हडपसर भागातले कुटुंब आपल्या सोबत आहेत, ज्यांच्यातली एक व्यक्ती आहे ती याच दारूमुळे मृत्यू पावलेली आहे। तुमचे कोण नातेवाईक आहेत ज्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला? माझे वडील आहेत अरुण वामन डाडर। हे दारू पिऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। कुठे त्यांनी दारू पिली होती आणि कधी पिली होती? मला कुठं पिली होती ते माहित नाही। ते काही सांगून जात नाहीये, सांगून जात नव्हते की कुठं दारू प्यायला जात होते। आणि म्हणजे आता ते कसं बाहेर पडले की पिणारी माणसं कुठेही दारू पितात, त्यांना जिकडं भेटल तिकडं ती पितात ते। मग ते दारू पिऊन झालं त्यांना। त्यांनी दारू पिली असं समजलं तुम्हाला? दारू तसे ते रोजच पित होते, सारखे 24 तास नशेत असायचे। त्यांनी काय काम करायचे? ते मजुरी करत होते। मजुरी करत होते। इथंच बाजूला दारूचा ते अड्डा दिसतोय, तो किती वर्षांपासून सुरू आहे तुम्हाला काय माहितीये का? झालं आता 15-20 वर्ष इथंच आहे तो अड्डा। त्या माणसांना तुम्ही बघितलेलं होतं का कधी जे दारू विकणारे होते ते? आता आम्ही कशाला जाऊ बाया माणसांनी तिथं अड्ड्यामध्ये कोण विकतय ते आम्ही नाही जात ना। कसं जाणार? सगळं पुरुष मंडळी असती तिथं, पिलेले असतात। हा, भांडणं नको काय नको म्हणून आम्ही कधी दारूच्या धंद्याकडे गेलेलो नाही। शेवटचं कधी बोलणं झालं तुमचं तुमच्या काल 2 वाजता 2 वाजता झालं बोलणं। ज्यावेळेस त्यांना त्रास होत होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला कॉल केला की मला खूप त्रास होतोय, मला चक्कर येते, माझ्या पोटात दुखतंय, उलटी झाली, लघवी झाली त्यांना कपड्यामध्ये, ते असे तरफडत होते माशासारखे। आणि मग त्यावेळेस कॉल केला त्यांनी, त्या धुंदीतच तेवढं बोलले की तेवढ्या ह्याच्यात मग मी इथं घरी आले। किती वाजता बोलणं झालं? 2 वाजता बोलणं झालं। 2 वाजता बोलणं झालं। आणखीन काही कुटुंब आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे, आज तुमच्या घरातला महत्वाचा व्यक्ती आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे। काय नाही, मला फोनवर बोलत होते, उलट्या करीत होते, म्हणले माझ्या पोटात लय दुखतंय, मला चक्कर आली। त्याच्यानंतर माझ्या संग बोलणंच नाही झालं। लेका संग बोलले त्यांच्या, पप्पा तुम्हाला काय होतंय? म्हणले मला उलट्या येतात, माझ्या पोटात दुखतंय, मला चक्कर आली, एवढंच बोलले। त्याच्यानंतर बोलणंच नाही झालं, शेवटपर्यंत नाही झालं बोलणं। पण आता असं म्हणतात की विषारी दारू पिल्यामुळे, म्हणजे ज्यांनी ही दारू विकलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये केमिकल मिसळलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा मृत्यू झाला। आम्हाला माहित नाही सर, आता आम्ही नव्हते, मी इथंच नव्हतो, मी गावाला होते, माझा मुलगा ही सून आम्ही गावाला होतो। मला दवाखान्यात नेलतं मुलांनी, तिकडं मी दवाखान्यात होते, ती एकटेच होते इथं। ही मुलगी काळ्या पडर राहती, मुलगा जामखेडला राहतो, ही सून आहे, आम्ही तिकडच होतो 3 जण, आम्हाला माहितच नाही इथं काय झालं ती। तुम्ही घरात इथं कोण कोण राहत होतं? एकटेच होते, ती एकटेच होते। हा, एकटेच होते। हा, 15 दिवस त्यांनी एकटेच होते, राहत होते। ती पण तिच्या दवाखान्याच्या उपचारासाठी तिने लेकाकडे गेली होती आणि मी माझ्या घरी असते। तुमचं रोज बोलणं व्हायचं का त्यांच्याशी? रोजचं कॉन्टॅक्ट चालू होतं, दिवसातून एकदा दोनदा, म्हणजे कुठं आहेत कुठं नाही, काय खाल्लं पिल्लं हे ह्याच्या संदर्भात त्यांनी कॉल करून सांगायचे। तुमची काय मागणी आहे? एकतर 5 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे, तुमचे वडील सुद्धा याच्यामध्ये गेले। आमच्या आता काय मागणी? दारू बंद व्हायला पाहिजे, दुसरं काय? आता मदत पाहिजे। हे करतोय सरकारला धरतोय आम्ही ह्याला गृहीत, ह्या गोष्टींना, कारण ह्या गोष्टींवरती सरकारने बंदी आणली पाहिजे। ह्याला कारणीभूत सरकार आहे फक्त, हे एवढंच आम्हाला माहिती। तर हे डाडर कुटुंब आहे, ज्यांच्यामधला एक पुरुष आहे तो या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। त्यांचा काल दुपारी शेवटचं बोलणं आहे ते या कुटुंबाशी झालेलं होतं आणि सतत त्यांना दारू प्यायचं व्यसन होतं। मात्र काल जी दारू त्यांनी पिली त्याच्यामुळे त्यांना जीव आहे तो सुद्धा गमावा लागलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे आता संपूर्णपणे दारू ही बंद करावी अशी मागणी आहे ती सुद्धा आता कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।